नमस्कार, मी विशाल रांगणकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये। लॉ ऑफ अट्रॅक्शन याचा पहिला पार्ट आपण शिकलो की आपल्या विचारांमुळे, आपल्या इमोशन्समुळे गोष्टी आपल्या आयुष्यात कशा अट्रॅक्ट होतात, परंतु तरी देखील अपेक्षित रिझल्ट मिळत नाही। ते का? कारण ते अट्रॅक्ट झाल्यावरती काय करायला पाहिजे आणि काय स्थिती असली पाहिजे हेच लोकांना कळत नाही आणि ती एक महत्त्वाची गोष्ट आज या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। तर मग चला अधिक वेळ न दवडता व्हिडिओ सुरू करूया। मला एका कमेंट्स मध्ये प्रश्न आला, त्यांचा काही प्रॉब्लेम होता। मग मी त्यांचं नाव घेत नाही, पण त्यांनी मला प्रश्न विचारला की सर, तुमचे 15,000 सबस्क्रायबर्स आहेत, तुम्ही विज्युअलाइज करून किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शननी तुम्ही आपले सबस्क्रायबर्स का नाही वाढवले, किंवा इतर जे काही ॲनिमेटेड व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये 4-4 मिनिटाचे असून सुद्धा त्याच्यात भरपूर व्ह्यूज आहेत, भरपूर सबस्क्रायबर्स आहेत, मग तुम्ही का असे मागे आहात, तुम्ही असं का नाही करत, तुमच्या व्हिडिओला एवढं जास्त डिमांड का नाही आहे? तर त्याचं एक कारण आहे। पहिली गोष्ट म्हणजे मी जे माझं चॅनल सुरू केलेलं आहे त्याच्यावरती माझे जेवढे पण सबस्क्रायबर्स आहेत, जेवढे पण व्ह्यूज आहेत, ते मी अट्रॅक्ट केलेले आहेत। ते माझं लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे। याचा अर्थ काय की इतर जणांनी ते अट्रॅक्ट केलेले नाहीये, केलेले आहे, परंतु फरक एवढाच आहे की मी माझ्या व्हिडिओजची, माझ्या चॅनल्सची मार्केटिंगच करत नाही। आज जे इतर चॅनल्स वरती जे तुम्हाला व्ह्यूज दिसतात, सबस्क्रायबर्स दिसतात, त्याच्यावरती सोशल मार्केटिंग केलेली आहे। त्याच्यावरती फेसबुकला पैसे देऊन ते व्हिडिओजचे व्ह्यूज वाढवता येतात, यूट्यूबला पैसे देऊन ते व्हिडिओजचे व्ह्यूज वाढवता येतात, सबस्क्रायबर्स वाढवता येतात, परंतु असं करून त्यांना फक्त पैसे कमवायचे। याचा अर्थ मला पैसे कमवायचे नाहीयेत का? निश्चितच कमवायचे आहेत, पैसे निश्चितच कमवायचे आहेत, परंतु माझी जी मनापासून इच्छा आहे ती आहे की माझं चॅनल्स आहे त्याच्यावरती मला लोकांचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, त्यांच्या आयुष्यात जे रिअलिस्टिक सक्सेस आहे ते मिळवून द्यायचं आहे। मला काही वाटेल ती फेकमफाक करायची नाहीये। तसं जर करायचं असतं ना तर मी ऑलरेडी ॲनिमेटेड व्हिडिओ बनवले असते आणि 3-4 मिनिटाचे, त्याच्यात मी वाटेल ती फेकमफाक केली असते की 17 सेकंदात इच्छा पूर्ण करा, 21 दिवसात रिझल्ट मिळवा, 1 मिनिटात असं काही चेंज करा, 2 मिनिटात आपलं नशीब बदला। रिअल मध्ये सांगा, जर गोष्टी एवढ्या सोप्या आहेत तर मग ते व्हिडिओ बघून लोकांनी 17 सेकंदात आपल्या इच्छा का नाही पूर्ण केल्या, 2 मिनिटात आपला मूड चेंज का नाही केला? जे पुस्तकी ज्ञान आहे ते फक्त ॲनिमेटेडनी बनवलं आणि टाकलं, लोकांनी ऐकलं, पैसे मिळाले, लोकांच्या क्वायरीज त्याच्यावरती काय आहे, लोकांना हे विचारायचं असतं मग माझी ही मनस्थिती आहे त्याच्यात मी कसं वर्क करू, त्याबद्दल काहीही रिप्लाय नसतो। माझे जे पण व्ह्यूज आहेत, मग माझ्या प्रत्येक व्हिडिओवरती 400-500 व्ह्यूज आहेत, कुठल्या व्हिडिओवरती 1,00,000 व्ह्यूज आहेत, कुठल्या व्हिडिओवरती 6,000 व्ह्यूज आहेत, जे काही व्ह्यूज आहेत, परंतु ज्याच्यामध्ये जी कमेंट्स येते त्या कमेंट्सला योग्य आणि अपेक्षित उत्तर मी देण्याचा प्रयत्न करतो। आणि दुसरं म्हणजे मी जे काही व्हिडिओ बनवतोय ते मी माझं चेहरा दाखवून, माझं नाव दाखवून सांगतोय, कारण मला स्वतःवरती कॉन्फिडेंट आहे की मी जे काही सांगतोय ते तुमच्या भल्यासाठीच असणार आहे। मग भलेही ते तुम्हाला पटो अथवा न पटो, कारण प्रत्येकाची मनस्थिती, प्रत्येकाचा बिलीफ वेगळा आहे, परंतु माझा बिलीफ हा आहे की मी जे काही सांगतोय ते त्याचा डेफिनेटली रिझल्ट येणार आहे, ते योग्यच आहे। आता मी माझ्या परीने, माझ्या बिलीफनी योग्य म्हणतोय, परंतु हा तुमचा बिलीफ आहे की तुम्हाला ते योग्य वाटते का, ही तुमची मनस्थिती आहे की तुम्ही ते कितपत अप्लाय करणार।
आणि ह्याच्यावरतीच लॉ ऑफ अट्रॅक्शनचा महत्वाचा जो पुढची स्टेप आहे, पुढचा पार्ट आहे, तो सुरू होतो. लक्षात घ्या, आज तुम्ही माझ्या चॅनल्सवर आले आहात किंवा मी माझा चॅनल्स बनवून हा व्हिडिओ बनवलेला आहे जो तुम्ही बघताय. आपण एकमेकांना अट्रॅक्ट केलेला आहे. आता ही माझी बिलीफ आहे, माझी मनस्थिती आहे की येस, माझा हा व्हिडिओ लायकीचा आहे, माझा हा व्हिडिओ लोक बघणार, त्याच्यावरती कमेंट्स करणार. तशाच तुम्ही देखील तुम्हाला जे हवं होतं, जे तुम्ही शोधत होता, ते तुम्ही अट्रॅक्ट केलेलं आहे. तुम्हाला ते माझ्या मार्फत कळलेलं आहे. मी एक निमित्त मात्र असेल तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती कळण्याचा. परंतु तुम्हाला एकदा ही गोष्ट कळली, ती तुम्ही अट्रॅक्ट केला, त्याच्यानंतर त्याच्यावरती तुमचा बिलीफ काय आहे, त्याच्यावरती तुमची मनस्थिती काय आहे आणि त्याच्यावरती तुम्ही ऍक्शन काय घेणार आहात, ह्याच्यावरतीच तुमचा रिझल्ट डिपेंडेबल आहे. आणि हीच एक गोष्ट आहे जी लोकांना कळत नाही. आज लोक म्हणतात मी अट्रॅक्ट करतोय, पण गोष्टी अशा अशा येतात आणि निघून जातात. का निघून जातात? कारण तुमचा बिलीफ, तुमची मेंटॅलिटी आणि तुमचे ऍक्शन्स. लक्षात घ्या, सबकॉन्शियस माइंड आपले विचार आणि आपल्या भावनांचे अपॉर्च्युनिटीज पाठवतो. मग तुम्हाला माझ्या व्हिडिओ मार्फत दिसत असेल, दुसऱ्यांच्या व्हिडिओ मार्फत दिसत असेल, इतरही कोण अनेक व्हिडिओ बनवणारे आहेत, माझ्यापेक्षाही ग्रेट लोक आहेत, जसं संदीप महेश्वरी आहेत, आणखीन बरेचसे मोटिवेटर्स आहेत, हिमेश मदान्स आहेत, TS मदान्स आहेत, बरेच आहेत. मी नाव घ्यायला तर लिस्ट अख्खी म्हणजे व्हिडिओचं हे वाढत जाईल वेळ. परंतु तुम्हाला ते कळतायत गोष्टी, परंतु तुम्ही त्या गोष्टी किती विश्वासाने, किती सकारात्मक मनस्थितीने, सकारात्मक पॉझिटिव्ह इमोशनली आणि त्याच्यावरती किती ऍक्शन घेताय, ह्याच्यावरती त्या गोष्टीचा रिझल्ट डिपेंडेबल आहे. लक्षात घ्या, मी जे हे काय सांगतोय ना, ते स्क्रिप्ट मध्ये लिहिलेलं सांगत नाहीये किंवा असं ठरवून सांगत नाहीये. ते ऑटोमॅटिकली माझ्या माइंडमध्ये, माझा सबकॉन्शियस माइंड मला असं रिप्लाय करतो, मला क्लिक होतं, तसं गोष्टी मी सांगायची सुरुवात करतो. त्यामुळे तुम्हाला पण कळत असेल की मी मध्ये मध्ये अटकतोय. मी मध्ये मध्ये अटकतोय. का अटकतोय? कारण मी ठरवून बोलत नाहीये. जे मला सिग्नल्स मिळतात, जे माझ्यासमोर इमेज क्लिक होते, त्याप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न करतो. माझ्या माइंडमध्ये पटापट त्या गोष्टी माझं माइंड माझ्याकडे पाठवतो. तर ही सगळ्यात महत्वाची 3 स्टेप्स आहेत. तुम्हाला तुमच्या विचारांनी आणि इमोशन्सनी ज्या काही गोष्टी तुमच्या आयुष्यात अट्रॅक्ट होतात, मग त्या पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, त्याच्यावरती तुमचा बिलीफ काय आहे. की तुम्हाला एखादी घाबरवणारी गोष्ट दिसली आहे, जी तुम्ही विचार करत होता, अरे ठीक आहे, त्याच्यावरती तुमचा बिलीफ काय आहे, तुमचा विश्वास आहे की ती गोष्ट, बापरे ही भयानक गोष्ट बरोबर आहे, हा जर बिलीफ असला तर ह्याच्या पुढची स्टेप सुरू होते, ती म्हणजे तुमची मेंटॅलिटी त्याच प्रकारची असते. आणि नकळत तुम्ही त्याच प्रकारे निगेटिव्ह ऍक्शन घेता, रिझल्ट सुद्धा निगेटिव्ह मिळतो. ह्या प्रकारे पॉझिटिव्ह गोष्ट देखील तुम्ही अट्रॅक्ट केलेला आहे. तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी दिसते, तुम्हाला जॉब हवा आहे, तुम्हाला बिझनेस करायचा आहे, एखादा लाईफ पार्टनर अट्रॅक्ट करायचा आहे, पैशाच्या बाबतीत इतर जी काही तुम्ही व्हिज्युअलाइज केलेलं आहे, विचार केलेला आहे, त्याचं अपॉर्च्युनिटीज काही ना काही व्हिडिओच्या स्वरूपात, माणसांच्या स्वरूपात किंवा इतर कुठल्याही गोष्टीच्या स्वरूपात तुम्हाला दिसतात. ते दिसल्यावरती तुम्हाला असं वाटतं, अरे हा यार, हे माझ्या जे हवं आहे त्याच्याशी रिलेटेड काहीतरी आहे. परंतु तुमचा बिलीफ काय असतो त्याच्यावर, नाही यार मी हे तेच असेल काय, मला नाही वाटत. बघा, त्याच्यानंतर लगेच बिलीफचं रूपांतर इमोशन्समध्ये, मेंटॅलिटीमध्ये, नाही यार मी केलेलं असेल, पण मी लायक आहे का त्याच्यासाठी, मी खरोखर एवढा लायक आहे की मी विचार केलाय, ते हे केलंय, हा आलेलं तर आहे, पण मी लायक आहे का. बघा तुमची मेंटॅलिटी काय आहे, स्वतःबद्दल तुम्ही काय विचार करताय, तुमची मनस्थिती काय आहे. आणि तिसरं,
जरी ह्या दोन गोष्टी असल्या तरी तुम्ही कृतीच करत नाही, ऍक्शनच घेत नाही. तुम्हाला गोष्टी समजल्या आहेत, तुम्हाला गोष्टी दिसल्या आहेत, पण तुम्ही त्याच्यावरती ऍक्शनच घेत नाही, काही कृती करत नाही, काही पावलं उचलत नाही. तुम्हाला रिझल्ट मिळणार कसं? आज मी जे काही व्हिडिओ बनवतोय त्या व्हिडिओवरती ज्या लोकांनी बघितलं, मग ते 400 लोक असतील, 40 असतील, 4000 असतील, व्हॉट एव्हर, त्या लोकांमधल्या ज्या लोकांनी ऍक्शन्स घेतल्या त्याच प्रकारच्या बिलीफनी, त्याच प्रकारच्या मनस्थितीने त्यांना त्याच प्रकारे रिझल्ट मिळाले. आता उदाहरण सांगायचं झालं तर ज्योती ठाकूर ज्यांनी माझा अट्रॅक्शन अफर्मेशन टू अट्रॅक्ट मनी हा व्हिडिओ ऐकला, त्यांना एक अपॉर्च्युनिटी आली पैशासंबंधी. त्यांनी कमेंट्स केलेली आहे, तुम्ही बघू शकता. हेमचंद्र नागवेकर ह्यांना देखील जॉब मिळाला, ते बँगलोरला आहेत सध्या. पूजा कांबळे ह्यांनी देखील मला कमेंट्स केल्या होत्या की त्यांच्या बॉयफ्रेंडनी ब्लॉक केलं होतं, त्यांना दिवाळीला अचानक विश केलं. मी अट्रॅक्शन अफर्मेशन टू अट्रॅक्ट लाईफ पार्टनर हे अफर्मेशन्स व्हिडिओ ऐकून. अमृता कृषी सागर आहे, त्यांचे देखील रिलेशनशिपचे प्रॉब्लेम्स, फायनान्शियलचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह झाले. ह्या सगळ्या गोष्टी का घडल्या? कारण जे मी सांगितलं त्यांनी त्या गोष्टीवर विश्वास ठेवला, त्याच प्रकारे स्वतःची मनस्थिती देखील ठेवली आणि त्याच प्रकारे ऍक्शन्स घेतल्या. आणि हीच एक गोष्ट आहे जी तुम्हाला आयुष्यात अपेक्षित गोष्ट अट्रॅक्ट करून देईल. मला युट्यूबमधनं पैसे कमवायचे, मी नाही म्हणत नाही, परंतु त्याच्यापेक्षाही माझं ध्येय ते आहे की ज्या वाईट परिस्थिती, जी वाईट सिच्युएशन्स मी माझ्या आयुष्यात अनुभवली, तो आणखीन दुसरा कोण विशाल त्याच प्रकारे स्ट्रगल करावा नाही, किंवा आणखीन कोणीही पर्सन त्या प्रकारे त्याला त्या यातना मिळाव्या नाहीत. माझं राहतं घर मला सोडावं लागलं, त्या प्रकारे तुम्हाला देखील तुमचं राहतं घर सोडावं लागू नये, ही एवढीच माझी अपेक्षा होती. जे सक्सेस मिळवण्यासाठी मी स्ट्रगल करत होतो तेच सक्सेस मिळवण्यासाठी तुम्ही स्ट्रगल करू नये. आणि ह्या सगळ्या गोष्टीला सर्वात पहिलं आपली मनस्थिती, आपली मेंटॅलिटी स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. कारण व्हिडिओ कितीही ऐका तुम्ही, 4 मिनिटाचे ऐका, माझे ऐका, इतर कुठल्याही व्यक्तीचे ऐका, ते व्हिडिओ ऐकून त्यांनी त्या पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्यानंतर त्याच प्रकारची आपली मनस्थिती देखील असायला पाहिजे. आणि त्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवून ऍक्शन्स देखील घ्यायला पाहिजे, तर फरक पडतो. त्याच्यावर शंका नाही घेतली पाहिजे, आणि शंका असली तर त्या शंकेचं उत्तर देखील मिळायला पाहिजे. तुम्हाला शंका वाटल्या तर रिप्लाय करा. मी माझ्या परीने जेवढं मला सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतो. इतर कुठलाही ॲनिमेटेड बनवणारा फक्त व्हिडिओ टाकतो, त्याच्या खाली मरणाच्या कमेंट्स असतात, एकाही कमेंटचं उत्तर किंवा रिप्लाय त्यांनी दिलेलं नसतं. आणि हेच मला करायचंय. मला पैसे तर कमवायचे आहेत, परंतु माझ्यामुळे जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी, काही सक्सेस जर निर्माण झालं, सक्सेस पेरलं गेलं, तर निसर्ग नियमाप्रमाणे त्याचं मल्टिप्लाय स्वरूपात माझ्या आयुष्यात ऑटोमॅटिकली येईल. त्याच्यासाठी मला आणखीन काही उठारेट्या किंवा उड्या मारायची गरज नाहीये, आणखीन काही लोकांना फेकमफाक करायची गरज नाहीये, किंवा माझा चेहरा लपवायची देखील गरज नाहीये. कारण निसर्ग नियम आहे, मी माझ्या परीने निष्काम भावनेने चांगलं पेरतोय, तेच माझ्या आयुष्यात मल्टिप्लाय येते. सो मित्रांनो, ही गोष्ट अप्लाय करा आपल्या आयुष्यात. आपल्या आयुष्यात ज्या काही तुम्हाला अपॉर्च्युनिटी येतील त्याच्यावरती ऍक्शन घ्या. पहिलं, तुम्हाला एखादी तुमची अपेक्षित गोष्टीबद्दल व्हिडिओ किंवा पर्सन्स किंवा काहीही गोष्ट समजली तर त्याच्यावर विश्वास ठेवा पहिलं. दुसरं, स्वतःला त्यासाठी लायक समजा. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःला त्यासाठी लायक समजणार नाही, तुम्ही कितीही उड्या मारल्या तुमच्याकडे ती गोष्ट येणार नाही. लायक समजा. आपली लिमिट्स वाढवायला सुरुवात करा. तिसरं, त्याच्यावरती ऍक्शन घ्यायला सुरुवात करा, कृती करा. कारण नो अट्रॅक्शन विदाउट ऍक्शन. तर या 3 महत्वाच्या गोष्टी आहे ज्या सिक्रेट
मूवीमध्ये सांगितल्याप्रमाणे एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात आकर्षित झाल्यावरती काय पावलं उचलायची आहेत पुढे. सो डेफिनेटली याला आपल्या आयुष्यात अप्लाय करा आणि शक्यतो निष्काम भावनेने गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो. भले माझे व्हिडिओ शेअर करा, माझे व्हिडिओ शेअर केले नाही दुसऱ्याचे करा, दुसऱ्याचं चांगलं करा, परंतु काहीतरी चांगलं करण्यासाठी, दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद पेरण्यासाठी सुरुवात करा आणि त्याची जादू बघा तुमच्या आयुष्यात काय होते ती. एवढंच मला तुमच्यासमोर सांगायचं होतं. तोपर्यंत आज्ञा मागतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर परत एकदा सांगतो, लाईक करा, शेअर करा, पेरण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या आयुष्यात आनंदी राहा, समृद्ध राहा. थँक्यू, धन्यवाद.